या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. महाराष्ट्र राज्य पुढच्या काळात देखील नंबर 1 ला राहण्यासाठी अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली भूमिका बजावेल असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं. पन्हाळा इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल कलश यात्रेच्या प्रारंभ प्रसंगी मुश्रीफ बोलत होते. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना ज्या लोकांनी हे राज्य वाढवण्यासाठी योगदान दिलं त्या सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मंगल कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. सर्वप्रथम पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. ऐतिहासिक ठिकाणावरून आणलेली माती, पंचगंगा, चित्रे आदी नद्यांचं आणलेलं पाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कलशामध्ये ओतून यात्रेला सुरुवात झाली. मंत्री मुश्रीफ म्हणाले की एखाद्या राजानं रयतेसाठी तेही सर्व जाती धर्माला घेऊन कसं राज्य करावं याची शिकवण शिवाजी महाराजांनी दिली आहे. रायगडनंतर महाराज पन्हाळ्यावर जास्त दिवस वास्तव्यास होते, त्यामुळे पन्हाळगडाच्या मातीच्या कणाकणात शिवरायांसह मावळ्यांचा इतिहास रुजला आहे. त्यामुळेच या मंगल कलश यात्रेचा प्रारंभ पन्हाळा येथून करण्यात आला. वीर बाजीप्रभू आणि नरवीर शिवा काशीद यांना अभिवादन करून यात्रा कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली. राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस लतीफ तांबोळी, माजी आमदार राजेश पाटील, कोकूचे संचालक नावीद मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड, भैया माने, आदिल फराज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.